भगुर्ला नगर परिषदेसाठी मतदान शांततेत. आमदार सरोज अहिरे, प्रेरणा बलकवडे, विजय करंजकरची प्रतिष्ठा पणाला. 21 डिसेंबरपर्यंत अर्थात निकालापर्यंत सर्व उमेदवारांच्या जीवाची घालमेल. भगूर नगर परिषद निवडणुकीची सोमवारी प्रचार सांगता झाल्यानंतर मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी कोणतेही गालबोट न लागता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. एक उमेदवाराचेच नाव मतदार यादीतून गायब होते. नंतर मात्र शोधाशोध केल्यानंतर नाव आढळून आले. शिंदे गटाचे विजय करंजकर आणि अजित पवार गट, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. गेल्या 10 दिवसांपासून भगूर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना उबाठा, मनसे महायुतीमध्ये सरळ लढत असल्याने दोन्ही गटांच्या वतीने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार सरोज अहिरे यांच्या सभा चांगलीच गाजली. या सभेनंतर महायुतीचे पारडे जड ठरण्याची चर्चा भगूर शहरात सर्वत्र रंगली होती. त्याचा परिणाम महिलांनी मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदान केले. दरम्यान प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मंगळवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी पंकज पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भगूर नगर परिषद मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. एकूण 16 मतदान केंद्रात सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 73.28% मतदान झाले. सायंकाळच्या दरम्यान सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, जयंत शिरसाट, श्रीनिवास देशमुख यांच्यासह 150 अंमलदार, 18 होमगार्ड, पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर भगूरमध्ये मतदानाप्रसंगी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रभाग 5 मध्ये मशीन बंद पडल्याची घटना घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. काय वाटतं? नक्कीच भगूर नगर परिषदेच्या सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी, महिलांनी, तरुणांनी प्रचंड चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. आणि नक्कीच 21 तारखेला जो आज न्यायालयाने निकाल दिला की हा निकाल जो आहे निवडणुकीचा तो 21 तारखेला लागेल, तर 100% आम्हाला खात्री आहे की गुलाल हा आमच्यावरच पडणार आहे. आता मतदान चालू आहे. आता 10 प्रभाग आहे आणि एक नगराध्यक्ष असे 21 सीट आहेत. तर या आता 10 प्रभाग तुम्ही आता फिरू राहिले, त्याच्यावर मतदार कुठल्या पद्धतीने कसं मतदान करतायत, तुम्हाला कसं जाणवत आहे? नाही, आम्ही तर शेवटी पॅनलला विनंती केलेली आहे, पण काही लोकांचं नातं गोतं असतं, काही लोकांचं समाजाचा प्रतिनिधी असतो. तर ते आता सगळा जो काही निकाल आहे तो शेवटी याच्यात येणार आहे. आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही, 21-0 ची भाषा आम्ही कधीच नाही केलेली आणि करणार पण नाही. तर आपल्याला त्या 21 डिसेंबरला जो काही जनतेचा कौल असेल तो आपल्याला निकालाच्या माध्यमातून कळेलच. नाही, 100% मी तेच सांगते, लोक आता स्वयंस्फूर्तीने मतदान करायला पुढे येतील आणि जे काही मतदानाची पेटी बंद होईपर्यंत जे काही मतदान होईल ते 100% आपल्याला तर म्हणजे मागच्या वर्षीच्या मतदानाचा टक्का आणि हा मतदानाचा टक्का 100% वाढलेला दिसेल. दरम्यान काल मंगळवार दिनांक 3 रोजी मतमोजणी होणार होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आणि मतदारांच्या उत्साहावर विरजण पडले. भगूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 12,255 मतदार होते. त्यापैकी 8,981 मतदान होऊन 73.28% इतके मतदान झाले आहे. निवडणुकीच्या मतमोजणीसाठी विहितगाव येथील मनपा शाळा क्रमांक 64 परिसरात दिनांक 3 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या तात्पुरत्या वाहतूक बदलाची अधिसूचना वाहन चालकांसाठी लागू राहणार नसल्याचे शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. मतमोजणीची तारीख 3 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबर 2025 अशी बदलण्यात आल्याने पूर्वी प्रसिद्ध केलेली वाहतूक अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. नाशिक स्टार न्यूज भगूर, नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण.